प्रत्येक घरामधील सासूबाईंना माझी एक विनंती असेल, आपल्या घरामधल्या सुनानं जर एखाद्या वेळेस आपलं घरकाम आवरल्याच्या नंतर संध्याकाळच्या वेळेला माहेरी आपल्या आईला जर फोन केला तर ती सुखादुःखाच्या गोष्टी आपल्या आईसोबत बोलत असते। असं नाही की प्रत्येकच वेळेस तिनं माहेरी फोन केला म्हणजे तुमच्या घरामधल्या चाड्या ती तिकडे सांगत असते, तिला होणारा त्रास ती सांगत असते, असं नाही। तिच्या जीवनामधले सुख दुःख, तुमच्या घरामध्ये सासू कशी आहे, सासरा कसा आहे, नवरा कसा आहे, बाकीचे लोक कसे आहे, या गोष्टीवरती ती चर्चा करत असते। परंतु लगेच सासूबाईनं सुनाच्या त्या फोनला कान लावून बसायचं नसतं आणि लगेच सुनाकडे तोंड पाडून बसायचं नसतं। हे गोष्ट ध्यानामध्ये ठेवा। ती जशी आपली सून आहे ती कुणाची तरी लेक आहे। आपली मुलगी ज्या वेळेला सासरमध्ये जाते ना, ती आपल्यालाही फोन करून आपल्यालाही बोलत असते, त्यावेळेस आपण तिच्यासोबत गुलुगुलू गप्पा मारतो। मग सुनानी जर आपल्या आईला फोन केला तर त्याच्यामध्ये बिघडलं काय? म्हणजे सुनानी जर आईला तिच्या फोन केला तर ती आपल्या घरातल्या चाड्या तिकडं लावते असं तुम्ही म्हणतात। मग तुमच्या लेकीनं जर तुम्हाला फोन केला तर मग ती काय तुम्हाला भगवद्गीतेमधले श्लोक सांगते का ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या सांगते? ही काहीतरी सांगतच असेल ना, याचा विचार करा आणि सुनाशी चांगली वागणूक द्या।